मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, उद्या भव्य असं ओपन वेलगडी शर्यत मैदान बडेबाबा केसरी निमसोड या ठिकाणी हे मित्रांनो मैदान पार पडत आहे आणि ओपनचं मैदान आहे. मित्रांनो, जवळपास सर्वच नंदी तुम्हाला या मैदानामध्ये उद्या पळताना दिसतील. तर या मैदानाचे मित्रांनो जे काही लाईव्ह लॉट निघाले आहेत त्या लाईव्ह लॉटमध्ये कोणकोणत्या नंदींच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, या बडेबाबा केसरी मैदानाच्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 2वरती तुम्हाला हिंद केसरी लक्षा येडा लक्षा हा गट क्रमांक 4 तास क्रमांक 2वरती पाळताना दिसणार आहे. आणि याच मैदानाच्या गट क्रमांक 28मध्ये देखील लक्षाच्या नावाने चिठ्ठी आहे, म्हणजे हिंद केसरी लक्षा आपल्याला या निमसोड मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याच मैदानाच्या गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 4वरती डॉर्लीकरांचा हरण्या 722 हरण्याच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. आणि गट क्रमांक 30मध्ये देखील चिठ्ठी आहे, म्हणजे तुम्हाला डॉर्लीकरांचा हरण्या गट क्रमांक 4 किंवा गट क्रमांक 30मध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या बडेबाबा केसरी ओपन मैदानाच्या गट क्रमांक 9मध्ये तुम्हाला थारचा मानकरी रुद्रा पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 10मध्ये तुम्हाला उर्मिलाताई एकनाथदादा कंदूर यांचा राजा हा देखील तुम्हाला उद्याच्या या निमसोड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या निमसोड मैदानाच्या गट क्रमांक 12मध्ये तुम्हाला चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा देखील पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 2वरती आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे. आणि याच मैदानाच्या गट क्रमांक 25मध्ये तास क्रमांक 5वरती एक बकासूरची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 14 किंवा गट क्रमांक 25मध्ये तुम्हाला आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर हा उद्या निमसोड मैदानामध्ये 100% मित्रांनो पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 1वरती व्हाईट गोल्ड चिक्या कारोंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्याच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 17 तास 1वरती चिक्या देखील तुम्हाला उद्या या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 4वरती विनायक शेठ देशमुख लेंगरे दादा यांच्या डायमंड देखील तुम्हाला या निमसोड मैदानामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक 19मध्ये. त्याचबरोबर याच गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 6वरती संघर्ष योद्धा बुलेट देखील तुम्हाला उद्याच्या या निमसोड मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 20मध्ये तास क्रमांक 8वरती अजय शेठ कलिडोन आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्यामध्ये 2 चिठ्ठ्या आहेत मित्रांनो, गट क्रमांक 20 आणि गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 6 या 2पैकी गटामध्ये तुम्हाला नानांचा चिक्या किंवा तेजा उद्या या निमसोड मैदानामध्ये मित्रांनो 100% पळताना दिसेल. त्याचबरोबर गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 1वरती साखरवाडीकरांच्या बावऱ्याच्या नावाने चिठ्ठी आहे. बावऱ्या देखील तुम्हाला उद्या पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या निमसोड मैदानाच्या गट क्रमांक 23मध्ये तास क्रमांक 8वरती बैलगाडी शर्यत क्षेत्रातले रॉकेट घोटकरांचा सर्जाच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. सर्जा देखील उद्या तुम्हाला या निमसोड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 28मध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे येडा लक्ष पळणार आहे. आणि गट क्रमांक 29मध्ये हिंद केसरी सचिन शाहिदभाई मोलानी यांच्या नावाने चिठ्ठी आहे. सचिन मित्रांनो आता अजून 100% पूर्ण झाला आहे की नाही माहीत नाही आहे. सचिनच्या दावणीच्या अजून 2 नंदी आहेत, ते तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसतील. सचिन जर पळणार नसेल तर त्या 2पैकी एक नंदी तुम्हाला या ठिकाणी शाहिदभाईंच्या नावानं तुम्हाला मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकतोय. तर जे काही मित्रांनो लाईव्ह लॉट निघत होते त्याच्यामध्ये ज्या काही नंदींच्या चिठ्ठ्या निघाल्या ते तुम्हाला मी गट नंबर सांगितलेले आहेत. याच्यामध्ये मित्रांनो बैलगाडी मालक यांच्या नियोजनानुसार किंवा पैरेकरांच्या देखील चिठ्ठ्या असतात. याच्यानुसार गटामध्ये बदल होत असतो आणि त्याच्यामध्ये जो काय बदल होईल किंवा कोणत्या गटामध्ये पळतील याचे अपडेट देखील आपण तुम्हाला चॅनलवरती देत असतो. आणि आपण देखील उद्याच्या मैदानामध्ये असणार तेव्हा मैदानाची पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल. त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल
देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.